आशुतोष आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला ओमकार पाटणे. त्यांनी ते परिधान केलेलं टी शर्ट देखील पाहायला मिळत आहे भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून. तेच आपल्याला सांगून जात आहे की मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्याला मिळालं होतं. यशांच्या मागे देखील आपण सचिन यांना पाहू शकता. सचिन देखील मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनाच मिळालं होतं. मॅचला होते सुरुवात 4 षटकांची मॅच असणार आहे. फास्ट क्रिकेट फ्युरियस क्रिकेट पाहायला आपल्याला मिळेल. डॅडी मोरे चषकामध्ये आपण आहोत. दुसऱ्या फेरीमध्ये आपण आहोत. पूल बी आपण पाहतोय. पहिलाच बॉल पहिला चेंडू स्विचचा फटका. प्रयत्न भरपूर केले होते पण इथे यश मिळतंय ओमकार पाटणेला. काय स्विचचा फटका केलाय. स्विच केलाय चौकार वसूल केला. अगदी पहिल्याच बॉल वरती दणदणीत घनघाती प्रहार आणि आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटणे. रिव्हर्स स्वीप रिव्हर्सचं अस्त्र देखील बाहेर काढलं. ते देखील पहिल्याच बॉल वरती बाहेर काढला. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील केली आहे आणि तेवढंच चांगलं बॅकअप देखील केलं. तेवढंच चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं कव्हर्स वरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अबोली देखील करून दाखवलंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. महेश आले पहिलाच बॉल खेळत असताना अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. आशुतोषचा देखील हा भरपूर चांगला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि असेच वारंवार निर्धाव चेंडू फेकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला. 2 खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग नागेश आहेत. चांगला प्रयत्न नागेशचा देखील राहिला. एकच धाव इथे देखील मिळेल आणि इथून त्या चौकारानंतर अश्विनी देखील चांगला कमबॅक केलाय. पुढचा बॉल यावेळी अगदी स्कूप करायचा प्रयत्न केला होता. नो बॉल पंच घोषित करतात. हा या ऍक्शनचा कदाचित नो दिला असावा. येस ऍक्शनचा नो दिला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी शैली असते आणि त्यावेळेस आपण आपला जो आर्म आहे बॉलिंग आर्म आहे तो अतिरिक्त वरती नेलात. यावेळी देखील स्कूप करायचा प्रयत्न. नोमन्स लँड मध्ये काय स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक इथे खेळत असताना ओमकार पाटणे काय कलात्मक फटका खेळलाय. योग्य त्या वेळेवरती चेंडूला ओळखलं. ती पिचिंग ओळखली आणि फुलटॉस चेंडूवरती अशा प्रकारे कलात्मक फटका खेळत असताना फाईन लेगच्या दिशेने चौकार वसूल केला. धाव झाल्यात 11 धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. पुढचा बॉल यावेळी देखील अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जाणारा चेंडू होता. त्याच्यावरती थोडीशी छेडखानी केली आहे. चेंडूने अगदी स्पर्श घेतलाय बॅटचा. बॅटची कडा लागते. यशांच्या मागे सचिनची चूक होत नाहीये आणि मोठा खेळाडू बाद होतोय. ओमकार पाटण्याची खेळी आता येते संपुष्टात. 2 चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आले होते पण शेवटचा लास्ट लॉफ बिलॉंग्स टू द बॉलर. शेवटचा असू गोलंदाजाच्या नावावरती. ओमकारची मोठी विकेट जाते मॅच मध्ये. विशाल फुलोरे येतात नवीन बॅटर. गणराज गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आपण बघतोय महेश चांगला स्ट्रोक अगदी बॅकफुटला जाऊन टापच्या साहाय्याने हा देखील कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. विशाल येत आहेत नवीन बॅटर. विशाल फुलोरे. धावा झाल्यात 12 धाव फलकावरती. फक्त 4 षटकांची मॅच आहे आणि इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस नक्कीच असणार आहे ओमसाई गणेश या संघाचा. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग आहे आणि तिथूनच चेंडू अगदी सरळ निघून जातोय. वाईट बॉल येतोय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 ऑन द बोर्ड.
पुढचा बॉल यावेळी देखील स्कोर ड्राईव्हचा लाजवाब फटका. दोन खेळाडू, दुसऱ्या खेळाडूने प्रयत्न खूप चांगला केलाय. नागेश आहे आणि नागेशचा अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतो तिकडे आपल्याला. अमोल आणि नागेश दोन खेळाडू होते, दोन्ही खेळाडू अगदी प्रयत्न करत होते चेंडू अडवण्याचा. नागेशने अगदी शेवटच्या क्षणाला तो हात आतमध्ये घेतलाय, चेंडूला मैदानात ठेवलाय आणि एकच धाव मिळाली आहे. असंच काहीतरी एफर्ट्स द्यावे लागतात आपल्याला. ती समय सूचकता आपल्याकडे असतं, ते प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याकडे असतं देखील ना, तेवढंच गरजेचं आहे. तसंच कार्य देखील होत आहे. यावेळी देखील सुशीलचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅन वरती. गणराज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालात, तर 3 चेंडूंवरती ना 4 धावा दिल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता. पंचाचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच अवांतर स्वरूपाची 180 धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. चांगला चेंडू होता आलाय, पण अपेक्षित तो ते वळण मिळत नाहीये, अपेक्षित टर्न मिळत नाहीये. टर्न मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण सिमेंटची ही खेळपट्टी आहे. दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी देखील अगदी तापली आहे. पुढचा बॉल यावेळी देखील ड्राईव्हचा फटका, लाजवाब, अप्रतिम. विशाल फ्लोरेच्या बॅटमधून चौकार वसूल करतात. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारे फटके आहेत जेव्हा राईटी बॅटर लेफ्टी बॅटर ड्राईव्हचे फटके खेळतात. धावा झाल्यात 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go. 20 धावा धाव फलकावरती एका गडीच्या मोबदल्यात चांगली बॅटिंग होते. यावेळी लीफ केलाय आणि चांगला चेंडू हाताळला, अप्रतिम चेंडू इथे हाताळला गणराजनी. हा देखील कमबॅक करणं गरजेचं होतं. त्या चौकारानंतर, त्या अप्रतिम फटक्यानंतर गोलंदाजाचा देखील तो कमबॅक करणं खूप गरजेचं होता. पण तो लास्ट बॉल पुन्हा एकदा काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी बघा सरळ निघून गेला. बीट करतात बॅटरला. प्रेक्षक देखील आमचे सामना पाहतात. प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे डॅडी मोरे चषकामध्ये. चाहते वर्गात त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि बघा एकाच बेंच वरती दोन्ही टीमचे चाहते पाहायला मिळतात. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, मग ते प्रचंड ऊन असू दे. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात ना. क्रिकेटच्या प्रेक्षकांमुळेच प्रेक्षकांना आपण मायबाप म्हणतो. प्रेक्षक मायबापांचा दर्जा दिला जातो. आणि कुठलीही स्पर्धा असू देत, मग ती प्रेक्षकांमुळेच यशस्वी किती आहे ना, असं गुणलेखन होतं. आणि तेवढंच कौतुक आमच्या कॅमेरामॅनचं देखील करणं गरजेचं आहे. मनीष कोठारी येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. मनीष विपक्ष महेश शिंदे अशी ही लढत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, प्रयत्न केला होता. शेवटच्या चेंडूला आपला शॉट देखील चेक केलाय, पण चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर वारंवार ऑप्शनच्या बाहेर चांगले चेंडू हाताळतात. गणराजने देखील त्या चौकारानंतर चांगला कमबॅक केला. आता मनीष देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अमोल असणार आहे. बॅकवर्ड पॉइंट वरती अमोल तैनात आहे. एकच धाव इथे देखील मिळेल. 21 धावा झाल्यात धाव फलकावरती. 21 धावा झाल्यात. बघत लक्ष किती सेट होत आहे, कारण फक्त 4 षटकांची ही मॅच असेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 11 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि आतापर्यंत मनीषा या 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव आली आहे. विशाल आहेत, विशाल देखील चांगली फाईट करतात. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय, चूक होते. यष्टी रक्षक देखील बीट होत आहेत आणि ह्या मिळत आहेत तब्बल 5 धावा मिळत आहेत. नशिबाची साथ असणं गरजेचं असतं. ती नशिबाची साथ आपल्याला वारंवार उमसाई गणेश संघाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना, नसीबी बहादूर काही साथ देते. बहादूर सारखं तुम्ही कार्य करा, तुम्ही लढा, तुम्ही ती जिद्द दाखवा, ती चिकाटी दाखवा. नशीब देखील आपल्या बाजूनी नक्कीच कधीतरी साथ देईल. धावा झाल्यात आता 26 धाव फलकावरती. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अप्रतिम फटका. अक्षय आहेत, थोडंसं फंबल तिथे. अजय आहेत, थोडंसं फंबल इथे पाहायला मिळालं आपल्याला, पण त्यानंतर चांगलं बॅकअप केलं. एकच धाव इथे देखील मिळेल. धाव झाल्यात आता 27 धाव फलकावरती. पुढचा
पुढचा बॉल वळण अप्रतिम होता इथे, पण तरी देखील चांगला लीव केलाय महेश शिंदे यांनी. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक अप्रतिम स्ट्रोक आणि इथून अगदी पायाच्या मधून हा चेंडू निघून जात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे अजयचा. चौकार येतोय. स्ट्रोक वरती बघा, अगदी प्रचंड आपल्याकडे असलेली ती मनगडातली पॉवर सगळी यूज केली आहे, पॉवर वापरली आहे आणि एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय महेश शिंदेच्या बॅटमधून. चौकार आलाय. 32 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. गणराज आहे लॉंग ऑन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच कंप्लीट केली आहे आणि विकेट इथे होत आहे पतन. तर 5 धाव्यानंतर मनीष देखील चांगला कमबॅक केलाय, विकेट मिळवून दिली आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल यावेळी बॅकफुटला जाऊन स्कोअर कटला जवाब. अप्रतिम फटका इथे वसूल करतात अंकेश पाटण्याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती घाती प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिलाच बॉल चौकाराच्या दिशेने. धावा झाला 36 धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असणार आहे. अक्षय येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अप्रतिम हाताळला. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी दाद इथे फेटाळून लावली आहे. 22च्या स्वरूपाची ही धाव असणार आहे. स्लॉक षटक आणि स्लॉक षटकाचा विचार केला आणि आपण तेजस 11 वाडा बॉईज या संघाचा विचार केला तर अनेक वर्षापासून आपण अक्षयला पाहतोय. गेले 3 ते 4 वर्षापासून अक्षय खूप चांगली कामगिरी करतो. अगदी स्लॉक षटकामध्ये गोलंदाजी करणं सगळ्यात कठीण कार्य. अनेक वेळेस आपण पॉवर प्ले मध्ये देखील बघतो, पण स्लॉक षटक म्हणजे सगळ्यात कठीण कार्य. कारण उर्वरित सगळे बॅटर ना ते प्रत्येक बॉल जणू काय फ्री हिट सारखा जज करतात आणि प्रत्येक चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि बघा हा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातो. वाईट बॉल आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये देखील तो थ्रिल आणणं, आपल्या संघाच्या दिशेने तो सामना झुकवणं हे कार्य राहिलं अक्षयचं आतापर्यंत. पण समोर देखील आव्हान मोठं आहे. हा देखील चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेला निघून जाणारा चेंडू होता. छेडखानी गेली आहे. ती शेवटच्या क्षणाला ना ती पॉवरही जनरेट करू शकलेले नाहीयेत. मग ते डबल माइंड झालेत. हा चेंडू लीफ करायचा आहे की यावरती प्रहार करायचा आहे, या डबल माइंड मध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने आता धावफलक पुढे. 39 धावा झाल्या धावफलकावरती. अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. काय स्ट्रोक इथे खेळलात. स्ट्रोक चांगला होता पण इथे अपील केल्या जात आहे. बघा अंडरआर्म क्रिकेटचा ना हा नियम आहे की जेव्हा अगदी फ्री चार्ज असतो तेव्हा आपण गोलंदाज बॉल रिलीज करायच्या अगोदर त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर येऊ शकत नाहीयेत. चेक करूयात आपण. येस, जाऊयात GTC कडे. दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी आमचे ऑपरेटर्स विकास आहेत. आदित्य आपण वरती आला तरी चालेल, पण डिसिजन घ्या.
बस चौकार असणार आहे. चौकार आहे. हॅलो. चला त्वरित सामना सुरू करायचा आपण. चौकार नक्कीच दिलाय. बघा जो नियम आहे तो नियम आपल्याला असं सांगतो की जेव्हा गोलंदाज हो 3 चेंडू झालेत. धावा झाल्या 43. तो नियम आपल्याला असं सांगतो की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी ट्रॅक वरती उभा असतो आणि तो ऍक्शन स्टार्ट करतो ना त्यानंतर बॅटर त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर येऊ शकतो. त्याच्या अगोदर नाही येऊ शकत आहे. आणि नक्कीच आपण हा ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता आपल्या वाहिनीवरती. यावेळी सूचित करायचा प्रयत्न केला. योग्य ती गोलंदाजी करतो. येस 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. धावा झाल्या 43 धाव फलकावरती. धावसंख्या चांगली उभारली आतापर्यंत ओमसाई गणेश या संघाने. पण उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी देखील ड्रिल करून दाखवत असताना पुन्हा एकदा मॅचची कडा आणि अक्षयचं सेलिब्रेशन सांगून जात आहे की ही मॅचची खूप महत्वाची विकेट होती. विशाल फुलोरे बाद होत आहे. जात आहेत तंबूच्या आशेला परत. शेवटचा चेंडू अगदी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी निखिल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. लास्ट बॉल आणि पहिलाच बॉल खेळत असताना इथे चांगला फटका होता. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळणार आहे.
आणि षटक क्रमांक 4 देखील संपलाय. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. धावा लागल्या धाव फलकावरती. 44 धावा इथे धाव फलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी लक्ष 45 धावांचं लागलंय. आजचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. तर संपूर्ण हिंदवी स्वराज्य जे आपण पाहतोय, आज रामनवमीचा दिवस असणार आहे. रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांनाच भरपूर साऱ्या शुभेच्छा. धर्माचा मार्ग दाखवणारा, सत्य आणि नीतीचा धडा देणारा तोच राम, मर्यादेचा राजा. रामनवमीच्या तुम्हा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती अगदी स्वीप करायचा प्रयत्न केला होता ओमकार पाटणे विपक्ष सचिन फाकमारे विपक्ष ओमकार पाटण्याची लढत आहे. परिधान केलेले ते टी शर्ट्स पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू अव्वल दर्जाचे आहेत. सगळ्यात चांगला कॉन्टॅक्ट, सगळ्यात चांगला बॅटल पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डीप स्कोअर लेग वरती अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. त्याच अटेम्प्ट वरती कलेक्शन, त्याच अटेम्प्ट वरती फेकी देखील केली आहे. खूप चांगली फिल्डिंग. आणि बघा डोंबिवलीतल्या खूप काही असे फिल्डर्स आहेत ना, ज्यांची वर्णा लागण्यासाठी बरेच वर्ष ते मेहनत करतात, प्रयत्न करतात की आपली देखील वर्णा या मोठ्या संघांमध्ये लागली पाहिजे. आणि का तो ओमसाई गणेश सारख्या मोठ्या संघामध्ये खेळतोय खेळाडू, आपल्या फिल्डिंग मध्ये अनेक वेळेस त्यांनी आपल्याला इम्प्रेस करून दाखवलंय. नुकताच या सीझन मध्ये आपण पाहतोय. सूचित करायचा इथे देखील प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी दाद फेटाळून लावली. डॉट बॉल इथे येतोय. निर्धाव चेंडूची सांगत होतो. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. बघा 45 धावेचं लक्ष आहे. प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक बॉल वरती आपल्याला स्ट्रॅटेजिकली काहीतरी प्लॅन करावं लागणार आहे. ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करताय, कुठल्या गोलंदाजासमोर आपण चांगला खेळ करताय आणि कुठल्या गोलंदाजाला आपण सन्मान देताय, हे देखील तेवढंच गरजेचं, तेवढंच महत्वाचं असणार आहे. ओमकार विपक्ष गणराज अशी ही लढत पाहायला मिळते आता आपल्याला.
पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा सूचित करायचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस. अगदी बॅट आणि बॅटच्या मधून चेंडू निघून जातोय आणि डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभचा चांगला फटका. शुभम आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा शुभमने केलंय. अगदी वयाच्या 14-15व्या या आयुमध्ये जर आपली वर्णी ओमसाई गणेश सारख्या मोठ्या संघामध्ये लागते तर भविष्य ब्राईट आहे, फ्युचर ब्राईट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन विपक्ष ओमकार अशी लढत पाहायला मिळते आपल्याला. यावेळी लीफ केलाय आणि खूप चांगला लीफ इथे केलाय सचिननी. सचिनला देखील माहिती आहे ओमकार चांगला गोलंदाज आहे, त्या चांगल्या गोलंदाजाला देखील तेवढा सन्मान देणं गरजेचं आहे, कारण इथून स्वतःची विकेट बचावणं. पुढचा बॉल अगदी मनगडाच्या साहाय्याने पायावरती चेंडू होता. सचिन वाघमारेचा हा बोलबाला पाहायला मिळतोय आपल्याला. चौकार वसूल करतोय ओमकार आणि सचिन अशी ही लढत पाहायला मिळत होती. शेवटच्या चेंडूवरती सचिनने देखील तो चौकार मारलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावा लागल्या धावफलकावरती. 7 धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला. 45 धावेचं लक्ष. 4 षटकांची मॅच. त्यातील पहिल्या षटकानंतर 7 धावा आल्यात. विकेट अजूनही आहेत मैदानात. गणराज आणि सचिन आहेत, त्यांना देखील माहिती आहे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, आपल्याला कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं हे देखील ते जाणतायत. आणि बघत तसंच काहीतरी घडतंय का मैदानात. गोलंदाजी ट्रॅकवरती बदल पाहायला मिळतोय, चेंज पाहायला मिळतोय. महेश शिंदे येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. गणराज बाद होत आहेत. महेश शिंदे पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. तेजस 11 वाडा बॉयज संघाला लागणारा हा मोठा झटका. पहिलाच बॉल मनीष आलायत आणि पहिल्याच बॉल वरती अजून एक विकेटचं पतन. 2 चेंडू आणि 2 विकेट्स मिळवतोय महेश शिंदे. अप्रतिम गोलंदाजी इथे करतात. दी मोहात पाडणारा हा चेंडू होता. त्या मोहात नक्कीच बॅटर पडतात. मोठा फटका, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता मोठा फटका फसतो. एलिव्हेशनला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये, फक्त एलिव्हेशन मिळतं. त्या स्ट्रोक मध्ये ताकद देखील होती. नजाकत असणं ना खूप गरजेचं होतं. ती नजाकत मिळाली नाहीये. स्ट्रोक फसलाय. आणि येस बघूयात महेश शिंदे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होत आहे का कंप्लीट? महेश शिंदे करतायत का ती हॅट्रिक कंप्लीट? घडतंय तरी काय, कारण समोर देखील आपण तेवढंच मोठं असणारे नवीन बॅटर ओमकार आलेत. ओमकार देखील डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा बॅटर, ही देखील कॉन्टेस्ट रंगेल. पण तत्पूर्वी मैदानात हा घडत असलेला बॉल जो स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करून देतोय का महेश शिंदेला? विकेट हॅट्रिकचा चान्स. डॅडी मोरे चषक आपण पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आणि यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवले निखिल आहेत. डिफाईन लेग वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावानी धावफलक आता पुढे सरसवत आहे आणि या षटकामध्ये येणारी ही पहिली धाव आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 8. आपल्याला सचिन आहे. आता संपूर्ण संघाची तारुमदार, संपूर्ण संघाची यावेळी सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग बघायला मिळते आपल्याला. तिथून चेंडू अगदी थोडंसं वळण घेतोय. लक्ष्यमच्या अगदी बाहेर निघून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल येतोय.
संपूर्ण संघाची जबाबदारी आता खांद्यावरती घ्यावी लागणार आहे सचिनला. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा या देखील मॅच मध्ये करावी लागणार आहे. यावेळी देखील गोळीच्या वेगाने शुभमला बीट करत असताना चौकार येतोय सचिनच्या बॅट मधून. एक एकटा खेळाडू आहे आणि तो देखील म्हणतो मी एकटा लढतोय आणि मी एकटाच इथे काफी आहे की काय. धावा झाल्या धावफलकावरती 13. 45 लक्ष 13 धावा झाल्यात. सचिन आहे. सचिन एका लढव्यासारखा एका फायटर सारखा लढतोय मैदानात आणि बघूया ती लढत आता जाते तरी कुठपर्यंत. कारण महेश शिंदे देखील तेवढाच दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर हा आक्रमण करणं हा हल्ला करणं सोपी गोष्ट नाहीये. पण कठीण कार्य जो करतो तोच एक मोठा खेळाडू बनतो असं म्हटलं जातं. त्याच दिशेला वाटचाल. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा अजून एक स्वीपचा लाजवाब देखना प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून. काय बॅटिंग होत आहे. काय दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. धावा झाल्यात 17 धाव फलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष 45 धावांचं आहे. 17 धावा झाल्यात धाव फलकावरती. जो महेश शिंदे 2 चेंडूंवरती 2 विकेट्स घेऊन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होताना त्याच महेश शिंदेवरती 2 चेंडूंवरती 2 चौकार आता सचिनने देखील मारलेत. बघूयात तोच गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा असं आक्रमण करणं की पुन्हा एकदा त्याला अशा दिशेला उभं करून ठेवलंय की आता हा चेंडू चौकार आला तर चौकारांची हॅट्रिक होते की काय. फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 खेळाडू आहेत. जीत आहे. शुभम देखील चांगलं कलेक्शन. षटक क्रमांक 2 संपलाय आणि आता धावा लागल्यात धावफलकावरती 18 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 45 धावांचं. त्यातील 18 धावा नक्कीच लागल्यात धावफलकावरती. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंवरती आता बनवायच्या असतील 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. मॅच कठीण आहे. मॅच वाटते तेवढी सोपी नाहीये. दोन्ही संघांसाठी ती मॅच कठीण आहे. 12 चेंडू 27 धावा. पण सचिन आहे. सचिन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत संपूर्ण संघाच्या आशा पल्लवीत आहेत. तेजस 11 वाडा बॉयच्या संघाच्या समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. बघूयात कुठला गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलिंग करण्यासाठी ओमसाई गणेश या संघाकडून. 12 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण असणार आहे. चेंडू आणि 27 समीकरण असताना यावेळी उमेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि उमेशच्या खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू त्यांनी देखील डॉट टाकलाय. संघ जो कॅप्टन आहे कर्णधार आहे. कर्णधाराने ती जबाबदारी उमेशच्या खांद्यावरती टाकली. ती जबाबदारी आता बघूयात कशी पार पाडतोय उमेश. यावेळी देखील पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक. महेशच्या भागाच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. चौकार इथे येतोय. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती ना तो चौकार येतोय इथे सचिन वाघमारेच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय. परिधान केलेलं ते टी शर्ट सांगून जात आहे ना की ते टी शर्ट देखील माझ्या नावावरती राहिलं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील मी मागच्या मॅच मध्ये जिंकलं होतं आणि ते पारितोषिक जिंकलं होतं त्याचा मी हकदार होतो आणि तो मी का होतो ते पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील आपल्याला करून दाखवतोय. चांगली बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग. ओमसाई गणेश संघ आणि विजयाच्या समीप जर कोण उभा असेल तर एकटा आहे सचिन. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील लीव केलाय. हाच तर तो दडपण. हाच तर तो प्रेशर पाहायला मिळतोय आपल्याला. त्या प्रेशर मध्ये पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल. मॅच क्लोज. मॅच अगदी क्लोज आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने पण ओमकार होता. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हो काय क्रिकेट पाहायला मिळत आहे बघा. गोलंदाजांनी चांगला चेंडू हाताळला. बॅटरच्या बॅट मधून तो गोळीच्या वेगाने चेंडू आणि ती गोळी अगदी रोखली आहे. तो चौकार अगदी रोखलाय ओमकारनी. महत्वाचं काय होतं तर स्ट्राईक देखील रोटेट झाली. आता सचिन ऑफ द स्ट्राईक गेलेत. ओमकार आले स्ट्राईक वरती. मॅच क्लोज आली आहे. प्रत्येक जण आपल्याकडे असलेलं सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न करतोय. चषक देखील तेवढंच मोठं पाहायला मिळते आपल्याला. डॅडी मोरे चषक आपल्या मित्राच्या आठवणींना उजळा देणार आहे चषक आहे. योगेश मोरे च्या आठवणींना उजळा देणार आहे चषक पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. ओमकार आलाय. चूक झाली आहे.
आणि यष्ट्या उद्ध्वस्त गेल्यात उमेशनी. हा उमेशचा कमबॅक आहे. हा ओम साई गणेश संघाचा कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. डोलामान परिस्थितीमध्ये सामना आहे आणि अशा वेळी ओमकारसाठी ते अँकर रोल खेळणं खूप गरजेचं होतं. ओमकारला माहित आहे की समोरून चांगली बॅटिंग सचिन करतोय. स्ट्राईक रोटेट करा, ती सिंगल धावते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वात उत्कृष्ट बॅटरला स्ट्राईक जास्तीत जास्त मिळाली तर विजयाच्या समीप आपण अजून जास्ती जाऊ शकतोय. धाव झाल्या धाव फलकावरती 24 धाव झाल्या धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. आज चेंडू आणि 21 धावांवरती मॅच येऊन ठेपली. आज चेंडू 21 धावा. मॅच रंगतदार असणार आहे. यावेळी देखील खूप चांगला प्रयत्न. डी बॅकवर्ड पॉइंट वरती शुभम असणार आहे. त्याने देखील हा चौकार रोखलाय. बघा फिल्डिंग क्षेत्ररक्षण हे किती मोठं अस्त्र आहे आणि ते सांभाळणं किती गरजेचं आहे. तो जर चौकार तिथे ओमकारने अडवला नसता तर स्ट्राईक पुन्हा एकदा सचिनकडे मिळाली असती. सचिननी पुन्हा एकदा प्रयत्न केला असता. तिथे 2 चेंडू जवळपास जणू काय डॉट आलेत की काय, कारण सिंगल नक्कीच मिळालेत पण तरी देखील जास्ती महत्वाचं काय तर ते चौकार येणं जास्ती महत्वाचं आहे. मॅच 7 चेंडू आणि 20 धावांवरती येऊन ठेपली आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये चेंडू असणार आहे. 2 खेळाडूंना भेदक मारा वॉल शॉट. दोन्ही खेळाडूंना बीट करत असताना सचिनच्या बॅटमधून पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला हा संजीवनी देणारा चौकार येतोय. 6 चेंडू मॅच येऊन ठेपली आहे आता 16 धावेंवरती. ओमसाई गणेश संघाने जर हा सामना जिंकला साहिल घोसाळकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. धन्यवाद साहिल साहेब, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि बघा पारितोषिक संपूर्ण संघाला नाही आहे, क्षमा असावी. पारितोषिक असणार आहे शुभमला असणार आहे. काय फिल्डिंग केली आहे शुभमनी. आणि पुरस्कर्त्यांचा देखील धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. आणि इथूनच खेळाडू मोठा होतो कारण जेव्हा आपण ह्या वयामध्ये कमी आयुमध्ये चांगला खेळ करतो आणि पुरस्कर्ते आपल्याला ते पारितोषिक देखील देतात. जर सामना जिंकला तर शुभमला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण सामना जिंकणं महत्वाचं आहे. त्या सामन्याच्या समीप उभा आहे आता सचिन आणि त्याची साथ देण्यासाठी नागेश देखील आलाय. पण रफ्तार का सौदागर म्हणजे निखिल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अनेक वेळेस अशाच जोलामान परिस्थितीमधून हा सामना आपल्या संघाच्या दिशेने झोकवून दिलाय त्यांनी. पण इथे आव्हान तेवढंच मोठं असणार आहे. तेजस 11 वाडा बॉय संघ देखील अगदी शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. व्हॉट अ मॅच अप्रतिम सामना. रोम थरारक सामना, गुस बॉम्ब्स म्हटलं जातं. अंगावरती शहारा आणणारा हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. 6 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण. निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉल फेस करेल नागेश आहेत आणि नागेशकडे नक्कीच हेच कार्य होतं की जास्तीत जास्त स्ट्राईक आपण सचिन पर्यंत आणून द्या. ते काम त्यांनी नक्कीच चोखरित्या आता पार पाडलंय. 5 चेंडू आणि 15 धावेंवरती मॅच येऊन ठेपली. ते प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. आज रामनवमी देखील आहे मित्रांनो. पुरुषोत्तम रामनवमी आज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण काही सॉंग्स देखील प्ले करूयात. 5 चेंडू आणि 15ची आवश्यकता असताना काय लीफ केलाय चेंडूला. येस इट इज अ व्हेरी गुड लीफ. तो अंदाज असणं बघा किती गरजेचं असतं. आणि सचिनचे देखील हार्टबीट्स आता तेवढे फास्ट झाले असतील. अगदी व्हाईट बॉल होता पण आमचे पंच संकेत बघत आहेत आणि त्यांची देखील ही वेगळी शैली राहिली आहे. 5 चेंडू आणि 14 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. पुढचा बॉल यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट केली आहे. फेकी अवंतर. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न दुसऱ्याचा केलाय. विकेट मिळाली आहे, रनआउट स्वरूपाने मिळाली आहे पण ती नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळाली आहे. महत्वाचं काय आहे संपूर्ण तेजस 11 वाडा बॉय संघासाठी महत्वाचं काय तर स्ट्राईक सचिनकडे असणं महत्वाचं आहे आणि ती स्ट्राईक सचिनकडेच असणार आहे. वाह काय मॅच घडते, काय मॅच घडते. एक धाव नक्कीच मिळाली आहे. 4 चेंडू आणि 13 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. अजय येत आहेत बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर.
4 चेंडू आणि 13 धावांवरती मॅच येऊन ठेपली. सचिन आहे स्ट्रायकिंग एंडला, एका लढव्यासारखे एका फायटर सारखे लढतायत शेवटपर्यंत, पण समोर देखील आव्हान मोठं आहे. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती 4-13चं समीकरण. वन मॅच स्ट्रोक अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय स्ट्रोक केलाय, वा सचिन वा, तुझ्या नावाचा हा बोलबाला आहे. व्हॉट अ स्ट्रोक दॅट इज, अप्रतिम फटका. चौफेर फटकेबाजी करतायत कशी, तर सचिन वाघमारेने करून दाखवली आहे तशी करणं गरजेचं असणार आहे. एक खेळाडू तो एकटा लढलाय आणि तो एकटाच पुरेसा आहे असं तो आपल्या बॅट मधून आपल्याला दाखवून देतोय. 3 चेंडू आणि 9 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच, अगदी प्रत्येक जण हा सामना एन्जॉय करतोय. 3 चेंडू आणि 9 धावा, मॅच क्लोज आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून चालला. अजून एक येतोय सचिन आणि फक्त सचिनचा बोलबाला या जेबीच्या मैदानावरती आणि या चषकामध्ये पाहायला मिळतोय. अजून एक चौकार त्याच्या बॅट मधून आणि सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच आली आहे, पण मॅच अजूनही संपलेली नाही आहे. बघा, ही छोटीशी टीम मीटिंग कॉल केली आहे, त्याच्या मागचं कारण एक खेळाडू आहे, तो असणार आहे सचिन वाघमारे. आणि बघा, हे जे तुफान इथे आलंय, सचिनच्या बॅट मधून तुफानी बॅटिंग पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच इंद्रदेव देखील म्हणतोय ना, तू तुफान उठवतोय, मी देखील थोडासा माझा जलवा इथे दाखवेल. तुफान इथे आपल्याला थोडासा अडथळा देखील पाहायला मिळाला. प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, ते सिद्ध करत असताना सचिन वाघमारे 5 चेंडू क्षमा असावी 2 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच येऊन ठेपली है. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है, मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बा, तो जुनून आणि ती सगळी ताकद झोकून दिली आहे आपल्या सगळ्यांनी इथे. 2 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. सचिन उभा आहे, समोर निखिलचं आव्हान मोठं आहे. बघूयात आता कसा फेस करतोय हा बॉल. 2 चेंडू आणि 5 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट केली आहे. थ्रो स्ट्रायकर एंडला, थ्रो स्ट्रायकर एंडला आणि यस, विकेटचं बटन होत आहे, पण सामना अजून संपलेला नाहीये. मी आतापर्यंत मॅच इथे घेऊन आलोय, पण कार्य अजून समाप्त झालेलं नाहीये, कारण मॅच येऊन ठेपली आहे. 1 चेंडू आणि 4 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. काय मॅच घडते, रोम थर्रारक सामना. प्रत्येक जण आपल्या जागेवरून नक्कीच उठलाय, उभा राहिलाय, कारण प्रत्येकाला हा सामना बघायचा आहे. प्रत्येकाला हे क्षण आपल्या नेत्रांमध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये टिपून ठेवायचे आहेत मित्रांनो. स्वतःवरती भरोसा ठेवा, स्वतःवरती भरोसा ठेवा. मग काय घडतंय ना ते महत्वाचं नाहीये. फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती भरोसा ठेवलाय, स्वतःवरती विश्वास ठेवलाय. गोलंदाजांनी बघा, निखिलने देखील ना चांगलं कार्य केलंय, कारण सचिन जी आग उघडणारी बॅटिंग करतोय, त्या आगीला शांत ठेवण्यासाठी ते थोडेसे पाण्याचे फवारे निखिलने देखील मारलेत. आणि आता मॅच येऊन ठेपली आहे. 1 बॉल आणि 4 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. घडतंय तरी काय. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती आहे, या चेंडूसाठी एकदा जोरदार दोन्ही टीम्सला आपण टाळ्या वाजून स्वागत करायचंय. मॅच आली आहे. 1 चेंडू आणि 4 धावांवरती सामना येऊन ठेपलाय. गोलंदाज निखिल, संघ ओम साई गणेश, बॅटर सचिन, संघ तेजस 11. हुआडा बॉयज पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावांवरती मॅच आली आहे. मॅच अगदी डोलामान परिस्थितीमधून कोण जिंकणार, कोणाच्या नावावरती लागणार पुढच्या फेरीमध्ये जाण्याचं मानस. यावेळी चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. येस, इट इज अ व्हाईट बॉल. प्रत्येकाच्या अगदी हृदयातनं तो आवाज येतोय, चांगलं काहीतरी घडावं. प्रेक्षकांना पर्वणी देणारी ही मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. हार्टबीट्स वाढल्यात, सगळ्यांच्या हार्टबीट्स इथे वाढल्यात. अजून एक चांगला बॉल अगदी खोदून काढला, 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न.